मैत्रिणींनो, रिकामा वेळ वाया घालू नका. स्त्रियांनी या 20 प्रभावी सवयी जर स्वतःला लावल्या ना, तर आयुष्य नक्कीच बदलून जाईल. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी निशा स्वागत करते तुमचं माझ्या थॉट्स या युट्यूब चॅनेलवरती. कधी कधी आपण सगळेच म्हणतो माझ्याकडे वेळच नाही, पण खरं सांगायचं तर आपल्याकडे वेळ नसतो असं नाही बरं का. आपण वेळ कसा वापरायचा हे मुळात शिकलेलोच नसतो. विशेषतः करून स्त्रिया काय करतात, घर, मूल, जबाबदाऱ्या, अनेक सारी नाती या सगळ्यांमध्ये स्वतःला इतकं गुंतून टाकतात की स्वतःसाठी वेळ काढायलाच ते स्वतःला विसरतात. पण जर तुम्ही स्वतःचा रिकामा वेळ असा योग्य सवयींमध्ये स्वतःच्या बदलला तर विश्वास ठेवा, तुमचं आयुष्यही पूर्णपणे बदलू शकतं. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही प्रभावी सवयी सांगणार आहे, ज्या सवयी जर प्रत्येक स्त्रीने स्वतःला जर लावल्या ना, तर ती स्त्री मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या मजबूत तर होणारच आहे. आणि प्रत्येक स्त्रीला याची खरं तर गरज असते बरं का. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा, नक्की ऐका. सर्वात प्रथम पहिली प्रभावी सवय म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायला शिका. स्वतःसाठी दररोज 30 मिनिटे ठेवा. दिवसभरात सगळ्यांसाठी राबणारी स्त्री, जगणारी स्त्री दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे स्वतःसाठी ठेवूच शकते, नक्कीच ठेवू शकते. त्यामुळे स्वतःसाठी हे 30 मिनिटे ठेवा. या वेळेत मग तुम्ही म्हणाल काय करायचं, वाटेल ते करायचं का, तर नाही. या वेळेत मोबाईल अजिबात घ्यायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, फक्त स्वतःशी संवाद करायचा. स्वतःचा दिवस कसा आहे, स्वतःला काय हवं आहे, स्वतःला प्रश्न उत्तर करायचे आहे. म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी जोडला जाणारा संवाद. दुसरी प्रभावी सवय म्हणजे रोज काहीतरी नवीन शिका. तुम्ही म्हणाल मग शिकण्याचं हे वय आहे का, माझं शिक्षण झालंच नाही, मी शाळाच केली नाही, किंवा मी आता शाळेत जात नाही, किंवा माझं वय नाही, असे वेगवेगळे प्रश्नांमध्ये गुरफटून बसू नका. आजच्या काळात शिकण्यासाठी नाही शाळेची गरज असते, नाही कॉलेजची गरज असते. तुम्ही मोबाईलवरून, आजचा डिजिटल जमाना आहे हे लक्षात असू द्या नेहमीच, प्रत्येक स्त्रीने मोबाईलवरून वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकू शकता. स्वतःमधलं नवीन स्किल डेव्हलप करू शकता, नवीन भाषा शिकू शकता, नवीन माहिती जमा करू शकता, जेणेकरून तुमच्या ज्ञानात भर पडेल. दररोज काहीतरी नवीन शिकल्याने आपल्या मेंदूला ऊर्जा मिळते, एक वेगळंच अशी पॉझिटिव्ह दिशा आपल्याला सापडते जगण्यासाठी. पुढचं म्हणजे तिसरी सवय म्हणजे पुस्तक वाचण्याची सवय लावा. इतकं तर शिक्षण प्रत्येकाच आहे की आपण पुस्तक वाचू शकतो, मग ते कोणत्याही भाषेतील असू द्या. माणसाला पुस्तकाची सवय असणं खूप गरजेचं आहे. माणूस त्यामुळे शांत, समजूतदार आणि विचारशील बनतो. दररोज 10 ते 15 मिनिटं जरी वाचलं ना तरी खूप आहे. तुमचा विचार बदलण्याचा दृष्टिकोन या पुस्तक वाचण्यातून घडतो. चौथी सवय म्हणजे स्वतःची काळजी देखील घेता आली पाहिजे. स्त्रियांना बऱ्याचदा स्वतःची काळजी घेणं ते विसरून जातात. स्त्री सगळ्यांची काळजी घेते, स्वतःला काही होत असेल तरी दुर्लक्ष करते, पण स्वतःची काळजी घ्यायला शिका. स्वतःची काळजी घेणं विसरणं हे चुकीचं आहे. स्वतःचं आरोग्य, स्वतःची झोप, स्वतःचा आहार या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी ठरता. या 3 गोष्टी स्वतःसाठी देखील महत्वाच्या आहेत. रोज पुढची 5वी सवय म्हणजे व्यायाम किंवा चालण्याची सवय. जे आपल्याला योग्य ठरेल ते तुम्ही करू शकता. दररोज 20 मिनिटं जरी चाललात तरी प्रभावी ठरतात. योगा करा, साधा व्यायाम जरी केला तरी शरीर मजबूत राहतं. यामुळे शरीर, मन या दोन्ही गोष्टी मजबूत राहतात. 6वा आणि चांगली बदल म्हणजे नकार द्यायला शिका. मग तुम्ही म्हणाल नकार द्यायचं कसा, आपल्या लोकांसाठी सतत उपलब्ध राहणं हे स्त्रीचं कर्तव्य असतं. पण नाही, सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्त्री स्वतःलाच त्रास देते हे बऱ्याचदा आपण विसरतो. कधी कधी नाही म्हणणं देखील खूप गरजेचं असतं स्वतःच्या आत्मसन्मानासाठी. 7वी सवय म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान जपा. जिथे तुमची किंमतच नाही तिथे स्वतःला कमी का समजायचं, आपल्यातच काहीतरी कमी आहे असं समजू नका. लक्षात ठेवा, तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवता, त्यामुळे स्वतःची किंमत स्वतः वाढवा. 8वी सवय म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. स्त्री आर्थिकदृष्ट्या जर सक्षम झाली ना की तिचा आत्मविश्वास हा नक्की दुपटीने वाढतो. एखादा छोटासा लहान व्यवसाय सुरू करा. ऑनलाईन काम, अनेक अशी आजकाल ऑनलाईन कामं जी आपण करू शकतो, त्यातून एखादं स्वतःच्या आवडीचं काम निवडा. किंवा बचत, घर खर्चातून होणारी बचत, त्यातून स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करा. स्वतःच्या छोट्या छोट्या गरजा या स्वतः भागवा. काहीतरी स्वतःच असं सुरू करा ज्याने तुमचा आत्मविश्वास हा नक्कीच वाढणार आहे. 9वी सवय म्हणजे सोशल मीडियाचा योग्य वापर करा. नाहीतर आपण आजकाल तासनतास निरर्थक फक्त स्क्रोलिंग इतरांच्या जगामध्ये हरवलेलो असतो.
सतत निरर्थक स्क्रोल करण्यापेक्षा सोशल मीडियातून काहीतरी नवीन ज्ञान घ्या, काहीतरी नवीन शिका ज्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होऊ शकतो. 10वी सवय म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक स्त्रिया स्वतःची क्षमताच ओळखण्यात विसरत असतात, पण लक्षात ठेवा तुमच्यामध्ये इतकी प्रचंड ताकद असते आणि ती ओळखण्याची प्रत्येकाला गरज आहे. खरं तर 11वी सवय म्हणजे स्वतःची तुलना करू नका. आयुष्य तुमचं आहे, तुमचा प्रवास आहे. प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा आहे हे लक्षात असू द्या. म्हणून स्वतःची तुलना ही कधीच कोणाशी करू नका. पुढची 12वी सवय म्हणजे सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचार सोडून द्या. आपल्यापेक्षाही वाईट घडणारे लोक आहेत, आपली ऊर्जा कमी करतात. शक्यतो तितकाच विचार करा. सकारात्मक विचार करण्याचा सराव करा. जे आहे त्यात समाधानी राहा. पुढची 13वी सवय म्हणजे स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व द्या. घरासाठी जगणं तर महत्त्वाचं आहेच, पण स्वतःच्या स्वप्नांसाठी देखील जगणं महत्त्वाचं आहे हे लक्षात असू द्या. नाहीतर स्वतःची स्वप्न अनेक स्त्रिया विसरून जातात कर्तव्यापुढे, कुटुंबापुढे. 14वी सवय म्हणजे वेळेची किंमत ओळखा. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही हे लक्षात असू द्या. नाहीतर मग नंतर जगू, मुलं मोठी झाल्यावर करू, हे जर करत राहिलात, यातच जर घोरपटून राहिलात तर स्वतःसाठी मिळणारा वेळ हा कधीच येणार नाही. त्यामुळे वेळ परत कधीच येत नाही हे लक्षात असू द्या. म्हणून वेळ वाया घालू नका. मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करा स्वतःसाठी. पुढची 15वी सवय म्हणजे स्वतःला सतत सुधारत राहा. जग खूप वेगाने बदलत आहे हे लक्षात असू द्या. म्हणून आपणही त्या योगाने सतत शिकत राहिलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. 16वी सवय म्हणजे स्वतःवर प्रेम करायला मात्र विसरू नका. स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करणारी स्त्री ही कधीच तुटत नाही, तिला कोणीही तोडू शकत नाही. 17वी सवय म्हणजे चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. जर लोक आपल्या आसपास असतात तसाच आपण विचार करतो, तसाच आपला विचार बनतो. त्यामुळे चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. 18वी सवय म्हणजे भावना व्यक्त करायला शिका. मनात सगळं साठवून ठेवू नका. माणूस हा बोलण्यासाठीच असतो. संवाद हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे बोलून दाखवा, व्यक्त व्हा, स्पष्ट राहणं हे नेहमीच योग्य. 19वी सवय म्हणजे प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्याकडे जे आहे ते अनेकांकडे कदाचित नाही याचं भान असू द्या. म्हणून दररोज देवाचा आभार मानायला विसरू नका. जे आहे त्यात समाधानी राहा. पुढची 20वी सवय म्हणजे स्वतःसाठी उभं राहायला शिका. जगात कोणीही तुमच्यासाठी उभं राहणार नाही हे लक्षात असू द्या. म्हणून स्वतःसाठी स्वतः उभं राहायला शिका. ती ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. पुढची प्रभावी सवय 21वी सवय म्हणजे स्वतःचा आवाज हा कधीही दाबू नका. खूप वेळा स्त्रिया मनात खूप काही सहन करतात, कारण त्यांना वाटतं की लोक काय म्हणतील, लोक आपल्याला उद्धट बोलतील, लोक आपल्याला असंस्कारी बोलतील. पण खरं तर स्त्रियांना या गोष्टीची जाणीवच नसते की नाही म्हणणं किंवा स्वतःचा आवाज दाबणं म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जिथे तुमचा आवाज दाबला जातो तिथे तुमचं अस्तित्व हे हळूहळू संपायला लागतं हे लक्षात ठेवा. म्हणूनच गरज असेल तिथे आणि तेव्हा स्वतःसाठी आवाज उठवायला शिका, बोलायला शिका. पुढची सवय म्हणजे चुका झाल्या तरी स्वतःला दोष देऊ नका. आपण सगळेच माणूस आहोत आणि चुका माणसाकडूनच होतात. त्यामुळे चुका ह्या प्रत्येक माणसाकडून होतात हे लक्षात असू द्या. काही स्त्रिया बऱ्याचदा एखादी छोटीशी चूक जरी झाली तरी स्वतःला इतकं कमी लेखतात, स्वतःलाच दोष देत राहतात आणि मात्र समोरच्या मध्ये इतके अडकून जातात की स्वतःची निर्णय क्षमताच हरवून बसतात. त्यामुळे लक्षात ठेवा, चूक म्हणजे शेवट नाही. त्यामुळे चूक म्हणजे नवीन शिकण्याची एक सुरुवात असते. त्यामुळे शिकणं थांबवू नका. पुढची 23वी सवय म्हणजे स्वतःला कमी समजण्याची सवय सोडा. प्रत्येक ठिकाणी अनेक स्त्रिया स्वतःबद्दल नेहमी असंच समजतात, मी काहीही करू शकत नाही, मी एक स्त्री आहे, माझ्याकडून हे नाही होणार, मला ते कठीण जाते, माझं तितकं शिक्षण नाही, मला फारसं त्यातलं कळत नाही. वेगवेगळे प्रश्न स्वतःमध्ये नकारात्मक प्रश्न उद्भवू नका. खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्रीमध्ये इतकी ताकद आहे ना, जितकी ती स्वतःला ओळखू शकत नाही. कदाचित ती तुम्हाला माहीतही नसते. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजणं बंद करा. स्वतःची ताकद ओळखा. प्रत्येक स्त्रीमध्ये आत्मविश्वास आणि सन्मानाने जगण्याची ताकद असते. तिला बाहेर काढण्याची सवय लावा. पुढची सवय म्हणजे स्वतःचं मन मजबूत बनवा. मन खरं तर स्वतःला खूप गरजेचं असतं. जगात प्रत्येकाला कधीतरी कोणी ना कोणी दुखावलंही असतं आणि ते म्हणजे आपलं मन असतं. पण जो माणूस मनाने मजबूत असतो ना, तो प्रत्येक परिस्थिती बदलतो, प्रत्येक परिस्थितीशी लढतो. आणि जो कमकुवत असतो ना,
तो मात्र येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसमोर हार मानतो. म्हणून स्वतःचं मन मजबूत असणं खूप गरजेचं आहे. जर मन मजबूत असेल तरच आपण प्रत्येक संघर्ष हा पेलू शकतो, हे लक्षात असू द्या. पुढची प्रभावी सवय म्हणजे स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःसाठी जगणं विसरला आहात हे लक्षात असू द्या. स्त्री आयुष्यभर एक आई म्हणून जगते, सतत मुलांसाठी तिला कर्तव्य करायची असतात. एक पत्नी म्हणून तिला कर्तव्य करायची असतात. ती पत्नी म्हणून जगते, एक मुलगी म्हणून जगते, कधी बहीण म्हणून जगते, कधी सून म्हणून जगते. असे अनेक साऱ्या विभिन्न नात्यांमध्ये गुंतलेली ही स्त्री वेगवेगळ्या नात्यांमध्ये सगळ्यांमध्ये स्वतःला मात्र जगायचीच विसरते की स्वतः देखील ती एक माणूस आहे, तिचं स्वतःचं देखील असं एक अस्तित्व आहे हे ती विसरून जाते खरं तर. पण लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांसाठी नाही, ते तुमच्या आनंदासाठी देखील आहे ना. मित्र आणि मैत्रिणींनो, स्त्री ही फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नाही, हे प्रत्येकाला समजलंच पाहिजे. ती एक शक्ती आहे, ती घराचा पाया आहे, घराची ऊर्जा आहे, ती एक प्रत्येकाला घराला प्रेरणा आहे, ती संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. पण ही ताकद ओळखताही आली पाहिजे. तिला स्वतःला देखील त्याची जाणीव तिला स्वतःला होणं गरजेचं आहे. तेव्हा जी स्त्री स्वतःला ओळखते ना, तेव्हा ती मनापासून स्वतःला आत्मसन्मानाने उभी करते. म्हणून आजपासून रिकामा वेळ वाया घालू नका. प्रत्येक स्त्रीने त्या वेळेचा सदुपयोग करा. स्वतःला घडवा, स्वतःला मजबूत बनवा, स्वतःची किंमत ओळखा, स्वतःमधलं स्किल बाहेर काढा. कारण ज्या दिवशी स्त्री स्वतःची किंमत ओळखते ना, त्या दिवशी तिचं आयुष्यच बदलून जातं. फक्त तिचं आयुष्यच नाही बदलत बरं का, तिच्या आसपासचं जगही तिला बदललेलं दिसतं. आणि जर तुम्हाला अशाच भावनिक, प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या विचारांचे व्हिडिओ जर पाहायचे असतील, विचार जर तुम्हाला आवडत असतील, तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त व्हिडिओ बनत नाहीत बरं का, इथे माझ्या मनातील भावना बोलल्या जातात. कदाचित अनेक स्त्रियांच्या मनातीलही भावना असतील या. कारण प्रत्येक स्त्री ही व्यक्त होतेच असं नाही, प्रत्येक स्त्री तिचे विचार मांडतेच असं नाही. अनेक स्त्रिया स्वतःचे विचार मनामध्ये दाबून ठेवतात आणि मला वाटतं माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्या स्वतःच्या विचारांना या दिशेने वाट मोकळी करून देत असतील. त्यामुळे इथे फक्त भावना बोलल्या जात नाहीत हे लक्षात असू द्या. आयुष्याला दिशा देणारे विचार देखील मांडले जातात, जे प्रत्येक स्त्रीसाठी खरं तर उपयुक्त ठरतात. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची सवय लावा. अनेक स्त्रिया आयुष्यभर सगळ्यांसाठी जगतात, पण स्वतःच्या भावना मनातच दडपून ठेवतात. लक्षात ठेवा, शांत राहणं हे नेहमीच समजूतदारपणाचं लक्षण नसतं. कधी कधी मनातलं स्पष्ट बोलणं ही सुद्धा स्वतःचा आदर करण्याची सवय असते बरं का. नाही म्हणायला शिकणं हा देखील प्रभावी गुणच आहे, प्रभावी सवय ही प्रत्येकाला लागलीच पाहिजे. प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश ठेवणं गरजेचं नसतं, हे कळलं पाहिजे. जे तुमच्यासाठी योग्य नाही, जे तुमच्या मनाला पटतच नाही, त्याला नम्रपणे नाही म्हणायला शिका. मग ते समोरच्याला पटो अगर नाही पटो. ही छोटी सवय तुमचा आत्मसन्मान जपते. पुढची सवय म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ काढा. घर, कुटुंब, जबाबदाऱ्या या सगळ्याच स्त्रिया स्वतःला विसरतात, पण रोज थोडा वेळ स्वतःसाठी, प्रगतीसाठी द्या ना. नवीन काही शिका, वाचन करा किंवा स्वतःची एखादी आवड जोपासा, कोणतीही आवड असू द्या. ही सवय आयुष्याला नवी दिशा देते, जगण्याची उम्मीद ठेवते. पुढची सवय म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेकदा असं वाटतं तिचं आयुष्य किती छान आहे, ती किती छान जगते, बाहेर फिरायला जाते, माझं असं आयुष्य का नाही. पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे ना, हे कळलं पाहिजे. स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःला कालपेक्षा आज चांगलं बनवण्याची सवय लावा. पुढची सवय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय देखील प्रभावी ठरते. सगळ्यात महत्वाची सवय स्वतःवर विश्वास ठेवणं. कारण जेव्हा एक स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हा ती फक्त स्वतःचं आयुष्य नाही बदलत, तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलण्याची ताकद तिच्यात निर्माण होते. त्यामुळे म्हणूनच स्त्रियांनी या छोट्या छोट्या सवयी आयुष्यात जर आणल्या ना, तर फक्त आयुष्य बदलणार नाही, तर जगण्याचा आत्मविश्वासही बदलणार आहे. स्त्री जर स्वतःला बदलायचं ठरवते ना, तर ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण घराचं भविष्य बदलण्याची ताकद तिच्यात असते. पण त्यासाठी सुरुवात करावी लागते ना, या छोट्या छोट्या सवयींपासून. त्यामुळे लक्षात ठेवा, स्त्री कमकुवत नसते, ती फक्त अनेक स्वतःची ताकद विसरलेली असते. ज्या दिवशी स्त्रीला स्वतःची किंमत कळते, त्या दिवशी तिचं आयुष्यच नाही, तर तिच्याकडे पाहण्याचा, जगाचा दृष्टिकोनही बदलतो, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हालाही असेच मनाला स्पर्श करणारे विचार ऐकायला आवडत असतील,
तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इथे फक्त व्हिडिओ बनत नाही हेही लक्षात असू दे, इथे मनातल्या भावना व्यक्त होतात. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. कदाचित माझे हे विचार तुमच्यासारख्या माझ्यासारख्या कुठल्या तरी एखाद्या गृहिणीला, एखाद्या महिलेला नक्कीच प्रभावी ठरणार आहे. आयुष्य बदलण्याची दिशा तुम्हाला देणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन तुमच्यासोबत लवकरच जोडली जाईल. तोपर्यंत धन्यवाद.